राज्यात नवनव्या घोषणांची जणू स्पर्धाच लागलेली असते. विशेषतः निवडणुका जवळ आल्या की सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येतात. यामागे उद्देश स्पष्ट असतो: मतदारांना आकर्षित करणे आणि त्यांच्या मनात सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे. शासनात कोणताही तीन खांबी सत्ता असो, निवडणुका म्हणजे त्या सरकारसाठी कसोटीची वेळ असते. त्यामुळे या काळात जाहीर होणाऱ्या योजनांचे प्रमाण तीनपट वाढणे हे काही नवीन नाही. याच योजनांबाबत आज सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. केंद्र सरकारने लखपती दिदी ही महत्त्वाची योजना जाहीर केली असून राज्य सरकारने तिची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं आहे. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे असा सांगितला जातो. मुख्यमंत्र्यांनीही येत्या 2 वर्षात 1 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा दावा केला आहे. हे ऐकायला जरी प्रभावी वाटत असलं तरी प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी करताना किती अडचणी येतात हे सर्वश्रुत आहे. कोणतीही योजना ती केंद्राची असो वा राज्याची, कागदोपत्री उत्तमच दिसते. नियम, प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे सगळं व्यवस्थित लिहिलेलं असतं. परंतु प्रामाणिकपणे सांगायचं तर योजना जमिनीवर उतरवताना अनेक ठिकाणी त्रुटी, गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचाराची उदाहरणं समोर येतात. लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याने त्यांची इच्छाशक्ती व पारदर्शकतेचा यात मोठा वाटा असतो. सध्या लाडकी बहीण योजनेविषयी निर्माण झालेला वाद हा त्याचाच एक ताजा नमुना आहे. एकीकडे सरकार सांगत आहे की योजना बंद करण्यात येणार नाही, तर दुसरीकडे मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळले असल्याचं उघड झालं. विरोधकांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या योजनेचे ई-KYC सुरू झाल्यानंतर अनेक गैरप्रकार समोर आले. विशेष म्हणजे अनेक स्वयंघोषित लाडक्या बहिणी कागदोपत्री दिसत होत्या, पण प्रत्यक्षात अनेक पुरुष सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. हे पाहून सर्वसामान्य नागरिकांचा अविश्वास वाढणे स्वाभाविक आहे. सरकारी खजिन्यावर असा कोणाचा डल्ला मारला जात होता याची चौकशी संपूर्ण सुरू झाली आहे. ई-KYCची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंदाजे 1.25 कोटी लाभार्थ्यांनी ती पूर्ण केली असून अजूनही सुमारे 1 कोटींची प्रक्रिया बाकी आहे. यामध्ये अनेक अशिक्षित महिला आहेत ज्या स्वतः ई-KYC करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना मध्यस्थानांवर अवलंबून राहावं लागतं. याचा गैरफायदा घेऊन बोगस कागदपत्रे तयार केली जाण्याची शक्यता वाढते. आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखल्यांमधील संशयास्पद नोंदी यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा योजना निवडणुकीपूर्वी घाईत जाहीर केल्या जातात आणि नंतर त्या नियमांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. पात्र महिलांनाच लाभ मिळावा हा ई-KYCचा मुख्य हेतू असला तरी सुरुवातीपासूनच योजना निर्दोष, पारदर्शक आणि गैरप्रकार टाळणारी का बनवली जात नाही हा मोठा प्रश्न आहे. हे जाणीवपूर्वक काही उणिवा ठेवण्यात येतात जेणेकरून काही मंडळींना त्याचा फायदा घेता येईल. निवडणूक जिंकण्यासाठी दिलेल्या विनामूल्य योजना अर्थकारणावर प्रचंड भार टाकतात. यावर बोगस लाभार्थ्यांची लूट आणखी भार वाढवते. हे खऱ्या पात्र लाभार्थ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. तरीही या योजनेमध्ये अनेक महिलांना छोटे व्यवसाय सुरू केले, आर्थिक स्वावलंबन मिळवलं असे उदाहरणही चर्चेत दिसतात. पण योजनेतील त्रुटी, भ्रष्टाचार, चुकीचे लाभार्थी अशी नकारात्मक बाजूही दुर्लक्षित करता येत नाही. सरकारने सांगितलं आहे की अपात्र बहिणींना योजनेतून वगळलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून गेलेले पैसे वसूल केले जातील. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केल्याचंही सांगितलं जातं. मात्र नेमकी किती नुकसान झालं, किती रक्कम वसूल केली, किती बोगस लाभार्थी आढळले हे सर्व स्पष्टपणे लोकांसमोर मांडणं आवश्यक आहे. शासनाचे पैसे हे कोणाचेही खाजगी मालमत्ता नसतात, ते करदात्यांच्या योगदानातून तयार होतात. त्यामुळे हे सर्व तपशील जनतेला जाणून घेण्याचा हक्क आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचं सांगितलं असलं तरी भ्रष्टाचाराचा प्रसार रोखणं, पारदर्शकता वाढवणं आणि पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवणे ही खरी परीक्षा आता सरकारसमोर उभी आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.